मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय NDTV मराठी। गेल्या 2 वर्षांपूर्वी धर्मवीर हा चित्रपट आला आणि त्यानंतर महाराष्ट्रातली अनेक गणितं बिघडल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि 2 वर्षांनंतर धर्मवीर पार्ट 2 हा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला। यामध्ये नेमकी कोणती गणितं, कोणती गुपितं उलगडली जाणार आहेत, नेमकं काय दाखवण्यात आलंय धर्मवीर 2 या चित्रपटामध्ये, या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। अर्थातच त्या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे प्रसाद ओक सर आहेत आपल्यासोबत, ज्यांनी आनंद दिघेंची भूमिका साकारली आहे आणि अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणारे क्षितिज दाते हे देखील आज आहेत आपल्यासोबत। आज आपण त्यांच्यासोबत छान अशा गप्पा मारणार आहोत। सेटवरती कशा पद्धतीनं शूटिंग दरम्यान वातावरण होतं, या सगळ्या अतिशय जबाबदारीनं पार पाडणाऱ्या भूमिका कशा त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरल्या आहेत हे देखील जाणून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण प्रसाद सरांकडे जाऊयात। सर, ही भूमिका अतिशय जबाबदारीनं पार पाडणारी असेल, कसं तुमच्यासमोर हे आव्हान होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं धर्मवीर एक जो चित्रपट होता आपला, त्यावेळेसचं आपलं सगळं चित्रीकरण आणि त्यानंतर मध्ये असलेला गॅप आणि पुन्हा एकदा धर्मवीर 2 साठी तुम्हाला पुन्हा एकदा त्याच पहिल्या भूमिकेसारखं दिसणं असेल किंवा मग शरीराची शरीरयष्टी असेल, कसं हे सगळं आव्हानात्मक तुम्ही पार केलं? कसं तुमच्यासमोर हे सगळं आव्हान होतं? धर्मवीर भाग 1च्या वेळेला खूप मला वजन कमी करायला लागलं होतं। मी जवळपास 26-27 दिवसात 7 किलो वजन कमी केलं होतं आणि त्याच्यानंतर मग वेगळ्या भूमिकेसाठी परत वजन वाढवायला लागलं। मध्ये 2 वर्ष गेली। आत्तासुद्धा अचानक ठरलं की धर्मवीर भाग 2चं शूटिंग चालू होणार आहे, त्यामुळे आमच्याकडे वेळ फार कमी होता। आम्ही यावेळेला तर 15-20 दिवसातच, ह्यानी पण आणि मी पण 15-20 दिवसात एकदम क्रॅश डाएट करून परत वेट लॉस केला होता। आणि पार्ट 1च्या वेळेला जी सगळी तयारी, भूमिकेची तयारी म्हणून जी करायला लागली होती ती केलीच होती। माझा प्रॉब्लेम असा होता की मी प्रत्यक्ष दिघे साहेबांना कधी पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांचे अवेलेबल व्हिडिओज किंवा त्यांचे उपलब्ध असलेले फोटोज याच्यामधून मला त्यांचं कॅरेक्टर शोधावं लागलं की ते कसे चालायचे, कसे बसायचे, हातवारे कसे असायचे त्यांचे। आणि त्यांच्याबरोबर कित्येक वर्ष घालवलेली अनेक माणसं मला येऊन भेटली आणि त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या सवयी, लकबी सांगितल्या आणि मग त्याच्यातनं मी हळूहळू एक एक बारीक बारीक ॲडिशन्स करून ती व्यक्तिरेखा उभी करण्याचा प्रयत्न केला। यानंतर आपण क्षितिजकडे जाणार आहोत। काय, कसं होतं, कशी भूमिका साकारली आहे? आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गेल्या 2 वर्षांपासूनचं त्यांचं जे चर्चेत राहिले आहेत आणि आनंद दिघे साहेबांचं जर बघायला गेलं तर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सगळं बघितलं। मात्र तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात का ही भूमिका करण्याआधी? कसं होतं तुमचं या भूमिकेकडे पाहण्यासाठी? यावेळेस जेव्हा तुम्ही सगळी भूमिका साकारत होता तेव्हा कशा पद्धतीनं तुम्ही काम केलं? एकनाथजी शिंदे हे आनंद दिघे साहेबांच्या फार जवळचे राहिलेले आहेत आणि त्यांच्या तालमीत तयार झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा खूपसा राजकीय दृष्टिकोन आणि त्यांची कामाची पद्धत, त्यांच्या कामाचा व्याप हे सगळंच आनंद दिघे साहेबांची साधर्म्य आपल्याला जाणवतं त्यांच्या कामात आणि त्यांच्या कामाच्या शैलीमध्ये। तर मला असं वाटतं एकतर ते मीडियासमोर खूप आहेत, त्यामुळे त्यांचं फुटेज आणि त्यांचा मग काय फिजिकल ॲट्रिब्यूट्सचा सगळा अभ्यास करणं हे त्या अर्थी सोपं आहे, म्हणजे बघणं सोपं आहे ते। पण एक्झिक्युशन हे अर्थात माझ्यासाठी, जसं प्रसाद दादा म्हणाला तसंच माझ्याहीसाठी त्यांच्या भोवतालची इतर लोक, त्यांच्या स्टाफपैकी जी लोक आहेत किंवा मंगेश सर आहेत आमचे निर्माते, मंगेश देसाई, ते फार जवळचे आहेत शिंदे साहेबांच्या। तर त्यांच्याशी सगळ्यांशी बोलून हाच माझा सिलेबस ठरला आणि त्यांच्याशी बोलूनच गोष्टी डिराईव्ह करता आल्या त्यांच्याबद्दलच्या खऱ्या काय बारीक बारीक सवयी असतील, त्यानंतर त्यांचं काय कामाचा व्याप किती आहे हे असेल, हे सगळंच, त्यांचा स्वभाव काय आहे, दिनचर्या काय असते वगैरे। तर हे त्यांच्याशी बोलण्याची फार वेळच नाही आली, कारण की ते खूप व्यस्त आहेत आणि त्यांना गाठणं सोपं नाही की अभ्यास करायचा भूमिकेचा म्हणून खूप वेळ बोललो त्यांच्याशी, एवढं शक्य नव्हतं कधी। तर असा सगळा कारभार झाला भूमिकेचा अभ्यासाचा आणि पार्ट 2ला तेच, म्हणजे अधिक खणून आत जाण्याचा प्रयत्न केला अर्थात। अगदीच। आता माझा पुढचा प्रश्न हा दोघांसाठी असणार आहे। आपण बघतो धर्मवीरमध्ये आनंद दिघे साहेबांचं जीवनचरित्र होतं, मात्र धर्मवीर 2 मध्ये काय बघायला मिळणार आहे? हिंदुत्वावरती जोर दिल्याचं बघायला मिळतं। ट्रेलरमध्ये देखील अनेकदा हिंदुत्व हा शब्द वापरण्यात आलाय, त्यामुळे नेमकं काय बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना धर्मवीर 2 मध्ये?
तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे त्याचं. करेक्ट बोललीस तू की यावेळेला टॅगलाईनच अशी आहे की साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. त्यामुळे दिघे साहेबांचं हिंदुत्व किंवा बाळासाहेबांनी ज्या पद्धतीने शिवसेना घडवली, बाळासाहेबांचे आणि माननीय आनंद दिघे साहेबांचे असलेले संबंध, तो वारसा, ती लिगसी आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची जडणघडण, हिंदुत्वाचे संस्कार हे कशा पद्धतीचे असायला हवेत, कशा पद्धतीचे होते, कशा पद्धतीने होत आले त्या काळी, या सगळ्यावरती प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आहे आमच्या प्रवीण तरड्यांचा ॲज अ लेखक दिग्दर्शक म्हणून. आणि परत एकदा आमच्या भूमिकांद्वारेही तेच तो म्हणू इच्छितोय. संपूर्ण तो काळ उभा राहताना की त्या त्या हिंदुत्वाचा मागचा विचार काय होता, किंवा परवाच्याच ट्रेलरमध्ये त्यांनी जो जो डायलॉग आला आहे तो फार अप्रतिम डायलॉग आहे की काय आहे हिंदुत्व. मराठ्याच्या तलवारीत, ब्राह्मणाच्या शेंडीत, माळ्याच्या भाजीत, कुंभाराच्या मातीत आणि मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे. 18 पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे. त्यामुळं त्याचा जो आवाका आहे हिंदुत्वाचा, तो एका व्यापक दृष्टिकोनातून मांडण्याचा या निमित्ताने आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. सर, तुमच्यासाठी एखादा क्षण असा जो भावनिक, हा क्षण करताना तुम्हाला कधी अश्रू अनावर झालेत? हा या भूमिकेचा आणि या चित्रपटाचा संपूर्ण प्रवासच माझ्यासाठी भावनिक आहे. निश्चितच. कारण एक अत्यंत वेगळ्या प्रकारची भूमिका माझ्या वाट्याला आली या निमित्ताने. एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा या निमित्ताने फार जवळून अभ्यास करता आला. आणि एखाद्या माणसाचं काम किती मोठं असतं, किती किती अफाट काम केलेलं आहे दिघे साहेबांनी, याची प्रचिती वारंवार येत राहिली या पूर्ण प्रवासात. आणि जसं प्रवीण म्हणतो तसं की दिघे साहेबांच्या आयुष्यातला रोजचा दिवस हा एक सिनेमा होता. आपण तर फक्त 2-2.5 तासाचा एक सिनेमा करतोय, पण ते रोजचा दिवस जगायचे, तोच सिनेमॅटिक जगायचे. सो असं कॅरेक्टर, अशी व्यक्तिरेखा पडद्यावर साकारायला मिळणं, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि डबल भाग्यवान याच्यासाठी समजतो मी की बायोपिक परत परत होत नाहीत. बायोपिकचा भाग 2 असं फार ऐकायला मिळत नाही. या निमित्ताने धर्मवीरचा भाग 2 येतोय आणि पुन्हा एकदा क्षितिशला पण आणि मला पण, आम्हाला दोघांना आमच्या आमच्या व्यक्तिरेखा पुन्हा एकदा साकारायची संधी मिळाली. सो आम्ही डबल नशीबवान आहोत. आपण धर्मवीरमध्ये बघितलंय, अनेक गोष्टी दाखवण्यात आल्यात. त्यानंतर महाराष्ट्रातली अनेक गणितं देखील बदलल्याचं बघायला मिळत आहे. त्यामुळे आता धर्मवीर 2 नंतर देखील अशी काही गणितं बदलण्याची चिन्ह आहेत का? तुम्हाला काय वाटतं? दिघे साहेब एका दिवसात 2 दिवस जगायचे, इतकं डायनॅमिक आयुष्य जगायचे, मिनिटाला फार मोठे मोठे निर्णय घ्यायचे, लोकांचे आयुष्य बदलायचे. तर अशा माणसावर भाग 1 पुरेसाही नाही, त्याचा भाग 2 आणि कितीही भाग व्हावेत असं चरित्र आहे ते. त्या हेतूने भाग 2 केला गेलाय. राजकीय घडामोड जरी घडली तरी निव्वळ योगायोग समजावा. निश्चितच. आपण बघतोय खरं तर तुम्ही चित्रपटात ही जी व्यक्तिरेखा साकारली आहे, याचा कधी सामान्य जीवनावरती परिणाम झाला का? जसं की कधी आपण कुठेतरी जातोय आणि कोणीतरी अचानकपणे आपल्याला, चला आनंद दिघेंचं मी कॅरेक्टर एक प्ले केलं आहे, आणि समोर एखादा व्यक्ती आला, अरे तुम्ही आनंद दिघेंसारखे दिसता आणि तुम्ही आनंद दिघेच आहात, किंवा मग तुला जे देखील क्षितिश, असा कधी अनुभव आलाय का की मुख्यमंत्र्यांची भूमिका तू साकारली आहेस चित्रपटामध्ये, पण सामान्य माणसांमध्ये कधी गेल्यानंतर अरे तू मुख्यमंत्र्यांसारखाच आहेस, किंवा बाबा मला तर मुख्यमंत्रीच वाटतंयस, असं कधी? नाही ग, असं काही नाही झालं. पण मित्र जोक खूप मारतात त्याच्यावर सगळ्यावर. मुद्दाम माझ्याकडे काहीतरी काम घेऊन येणं, तिथे जरा एक सही करणं, जरा लवकर घाई आहे या कामाची, हे करणं. सो त्यातनं एक ह्युमर खूप डेव्हलप झालाय आमच्या ग्रुपमध्ये. एक काय शिंदे साहेब असा एक, पण तो इट इज अ फन पार्ट आणि नथिंग सिरियस अबाउट इट. आणि काय माहितीये का, इतकी म्हणजे तिची भूमिका जगली हा टर्म तूही वापरलीस किंवा अनेक जण वापरतात ना, तर थोडा छोटा प्रॉब्लेम त्याच्याबद्दल हा आहे की ते म्हणजे त्या चरित्राचाही अपमान केल्यासारखं आहे ते. म्हणजे एक माणूस इतकं मोठं आयुष्य जगतो, ते आपण पडद्यावर काही काळापुरतं एक क्राफ्टेड सादर करतो, हे आयुष्य जगणं नाही होऊ शकत. त्यामुळे त्यातला कुठलाही अंश आपल्यात येत नाही नट म्हणून. आपण इट इज अ हाऊएव्हर ड्राय इट साऊंड्स, इट इज अ स्विच ऑन स्विच ऑफ थिंग. बरोबर ना प्रसाद? सो
अर्थात त्यातनं काही मूल्य आपण घेणं ही निराळी गोष्ट आहे. काही गोष्टी अंगी लागतात आपल्या, ती निराळी गोष्ट आहे. पण तो आपल्या पर्सनल कुठल्याही, आता तू हे काम करतेस तर तू रोज 4 नवीन गोष्टी घरी घेऊन जातेस, उद्या तू आणखीन समृद्ध झालेली असतेस, तसं होतं. आणि ॲक्टर म्हणून तो एक पर्क आहे की आपल्याला वेगळीच विश्व अनुभवायला मिळतात. जसं माझ्या एज अँड फेजमध्ये आत्ता हे सगळं राजकारण हे माझ्या खिसगणितीतही नव्हतं, पण या सिनेमाच्या निमित्ताने हे खूप पाहायला मिळालं जवळून. त्याच्याबद्दल नागरिक असण्याच्या पलीकडे जाऊन अभ्यास करता आला, लोक बघता आली, हे भाग्य आहे. अधिक समृद्ध झालोच आहे मी हे सगळं करून, पण ती भूमिका कुठे येत नाही. आणि किंवा लोक जे म्हणतात ते प्रेमाने म्हणतात हे की अरे सेम, अरे शिंदे साहेब आले असंच वाटलं किंवा दिघे साहेब आले असंच. सर तुम्हाला? नाही असं म्हणजे असं सेटवर व्हायचं खूप की मला बघायलाच खूप लोक जमा झालेले असायचे आणि मला जवळपास 1.5-2 तास लागायचे तो मेकअप करायला. सो तेवढ्या वेळ माझ्या व्हॅनिटीच्या बाहेर उभे असायचे कित्येक लोक आणि मग मी आल्यानंतर माझ्या पाया वगैरे पडायचं. पण तो सगळा जो श्रद्धेचा भाग आहे आणि तो दिघे साहेबांच्या प्रती असलेल्या श्रद्धेचा भाग आहे. ते कोणी प्रसादोगच्या पाया नाही पडत, ते दिघे साहेबांच्या पाया पडतात. तर मी पण दिघे साहेबांच्याच पाया पडतो. त्यामुळे मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की मी अजूनही त्याच भूमिकेत आहे वगैरे असे म्हणणारे जे नट आहेत ते खोटारडे आहेत. असं काही नसतं. माणूस पटकन बाहेर येत असतो त्यातनं, किंवा यायला पाहिजे. खरं तर दाते म्हणाला ते फार परफेक्ट आहे की एक स्विच ऑन स्विच ऑफ ही फार महत्त्वाची बाब आहे आमच्या करिअरमधली. सो असं नाही मी अजून त्याच भूमिकेत आहे वगैरे असे, हा मला तरी खूप खोटेपणा वाटतो. त्यामुळं असं त्या पूर्ण दिवसासाठी मी तो सगळा प्रवास त्यांचा अनुभवत असतो. प्रवीणनी लिहिलेल्या सीन मी माझ्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करत असतो की साहेब असते आत्ता तर त्यांनी कशा पद्धतीने रिॲक्ट झाले असते, कसे वागले असते, कसे बोलले असते. आणि ते इमॅजिन करून ते प्रत्यक्षात आणणं किंवा तो परफॉर्मन्स करणं ही एक वेगळी गोष्ट झाली. आणि स्वतःलाच ते समजणं ही वेगळी गोष्ट. असं कुठलाही गैरसमज माझ्या मनात अजिबात नाही आहे. माझी आणि दिघे साहेबांची कधी बापजन्मात तुलना होऊ शकत नाही. मी एक साधा सामान्य नट आहे आणि दिघे साहेब हे फार उत्तुंग देवतुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांची भूमिका साकारण्याचं भाग्य मला मिळालं, याबद्दल मी देवाचे निश्चित आभार मानतो, बाप्पाचे. खूप छान पद्धतीने तुम्ही सगळा अनुभव सांगितला. गणेशोत्सवासंदर्भात देखील आपण अगदी छान अशी चर्चा केली आहे. तुमच्या धर्मवीर 2 या टीमसाठी NDTV मराठीच्या सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा आणि असेच येत राहा प्रत्येक वेळेस नवनवीन चित्रपट घेऊन, हीच अपेक्षा. येस, आणि 27 सप्टेंबर ही तारीख विसरू नका. फार महत्त्वाची आहे आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रातलं एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरचा पार्ट 2 आम्ही घेऊन येत आहोत. धर्मवीर भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं या सिनेमाचं नाव मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये रिलीज होतोय. अगदीच. आणि असेच धमाकेदार इंटरव्ह्यूज पाहण्यासाठी NDTV मराठी नक्की पाहत राहा.